नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। डुडुळ गावात बनावट हार्पिकलिझोल व कोलिन विक्री करणाऱ्या 2 दुकानांवर पोलिसांची कारवाई। हार्पिकलिझोल आणि कोलिन या प्रसिद्ध स्वच्छता उत्पादनांच्या बनावट वस्तू विक्री करणाऱ्या 2 दुकानांवर दिघी पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघा दुकानदारांविरुद्ध कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सरफराज तांबोळी वय 43 वर्षे राहणार कसबापेठ यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून खैराज नारायणराव देवासी वय 50 वर्षे राहणार वाहिला वस्ती पाटील नगर डुडुळगाव आणि जगदीश कुवाराम देवासी वय 28 वर्षे राहणार शिवाजी नगर डुडुळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादी तांबोळी हेस्पीड अँड सर्च नेटवर्क या कंपनीचे प्रतिनिधी असून त्यांना डुडुळगाव परिसरात बनावट स्वच्छता उत्पादनांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आबा काटपले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। छाप्यात श्री राम बालाजी ट्रेडर्स या खैराज देवासी यांच्या दुकानातून हार्पिकलिझोल आणि कोलिन सारख्या बनावट वस्तूंचा 20,397 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला। तर जगदीश देवासी यांच्या बालाजी ट्रेडर्स या दुकानातून 1420 रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला। या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की स्वच्छता उत्पादने खरेदी करताना नेहमी अधिकृत वितरकांकडूनच खरेदी करावी, जेणेकरून बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तूंमुळे होणारे नुकसान टाळता येईल। प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड।